नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार पडळकरच्या एल्गार। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील दिनांक 5 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संग्राम महाडिक, संतोष स्वामी, मयुरेश गुळवणी, संग्राम नाना माने, माणिक शेठ शिंदे, सुशांत पवार, निलेश पाटील, जयवंत सरगर, दादासाहेब हुबाले, किशोर डोंबे, शुभांगी सुर्वे आणि महिला कार्यकर्त्या तसेच नव्याने प्रवेश झालेले कार्यकर्त्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती दिसून आली। त्याचबरोबर खानापूर व आटपाडी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने या कार्यकर्ते मेळाव्यात उपस्थिती दिसून आली। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। सगळे विरोधक माझ्या तुटून पडले, इकडे बोटी कुठला आला, इकडे बोटी कुठला आला। अख्ख्या महाराष्ट्रातल्या बोटी घेऊन पोरं कयानी म्हणून ती स्पर्धा आहे, आता जत मध्ये आहे। तुमच्या सोशल मीडियावरती तुम्हाला बघायला मिळेल। जत मध्ये सगळी 2-5 हजार लोक तिथं बघायला। आणि मी तुम्हाला सांगतो, ती स्पर्धा झाल्याच्या नंतर देशाची स्पर्धा मला खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये बोटिंगची घ्यायची आहे। देशाची राजेवाडीच्या तलावामध्ये मी त्यांच्याकडे विनंती केली, अख्ख्या देशाची पोरं आमच्या राजेवाडीला आली पाहिजे, आटपाडी लिहू द्या ना। मग दुष्काळ काय आणि गलन पुसून टाकूया ना, कायम राहायचं दुष्काळ दुष्काळ दुष्काळ। आपल्याला बदललं पाहिजे ना, आपली परिस्थिती पूर्णपणे बदलली पाहिजे। आणि त्यामुळं आताची कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले आमचे नेते, महाराष्ट्राचे लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, बाहुबली सभापती, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक ब्रह्मानंद शेठ पडळकर साहेब, व्यासपीठावरील सर्व सरपंच, सर्व पदाधिकारी, आटपाडी तालुका भाजपचे अध्यक्ष दादासाहेबजी हुबाले, जयवंत भाऊ सरगर, माणिक काका शिंदे आणि सर्व तालुक्यातून आलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्व महिला पदाधिकारी